परमहंस योगानंदांच्या गिरीबालाच्या कथेमधून प्रेरित होऊन हे पुस्तक लिहिलेले आहे. पॉवर स्माईल. पॉवर स्माईल. गिरीबालाच्या कथेतून सूर्याची रहस्ये. सुजाता विर्दे, PhD. सर्व पदार्थ इन रिॲलिटी गतिमान प्रकाश लहरी आहेत. अल्बर्ट आइन्स्टाईन. अस्वीकरण या पुस्तकातील माहिती सामान्य स्वरूपाची आहे आणि ती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. ही माहिती आरोग्य समस्यांचे प्रतिबंध, निदान किंवा उपचारांसाठी व्यावसायिक वैद्यकीय सेवेचा पर्याय म्हणून वापरली जाऊ नये. या पुस्तकातील कोणतीही सामग्री तारखेची पर्वा न करता तुमच्या डॉक्टरांच्या किंवा इतर पात्र डॉक्टरांच्या थेट वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय म्हणून कधीही वापरली जाऊ नये. या पुस्तकात प्रदान केलेल्या किंवा संदर्भाद्वारे अंतर्भूत केलेल्या माहितीसाठी किंवा सल्ल्यासाठी किंवा अशा माहितीचा किंवा सल्ल्याचा वापर आम्ही कोणत्याही व्यक्तीचे कोणतेही दायित्व स्वीकारित नाही. कॉपीराइट 2024. इंडेक्स. पुस्तक परिचय. चॅप्टर 1 सूर्य संत गिरीबाला. चॅप्टर 2 ग्रँड पॉवर प्ले. चॅप्टर 3 पुनर्परीक्षण योगिनी गिरीबाला. चॅप्टर 4 तांत्रिक आणि वैज्ञानिक गोष्टी. आणि शेवटी सारांश. झाडे प्रकाशाचा प्रभावी वापर करतात, मानव का नाही करत? ही गिरीबालाची एक वेधक कथा आहे. ती 66 वर्षे वयाच्या 78व्या वर्षी शरीर सोडेपर्यंत फक्त आणि फक्त सूर्यप्रकाश वापरून कशी यशस्वी झाली, ही ती कथा आहे. प्रस्तावना. एके दिवशी एक डॉक्टर मित्र मला म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव, मी एक डॉक्टर आहे. ही पूर्वीची विश्वासार्हता आता राहिलेली नाही. हे पुस्तक सूर्याच्या रहस्यांबद्दल आहे. सूर्याने स्वतःचे गुपित उघड करून सांगितले आहे. सोपी भाषा वापरून विज्ञानाच्या भाषेचा अवडंबर न करता रहस्य उलगडले आहे. सूर्य तुमचा खरा मित्र आहे. अनादी काळापासून मानवतेला ज्ञात असलेल्या सर्व डॉक्टरांपैकी सूर्य हा महान डॉक्टर आहे. इतरत्र चर्चा न केलेली ही काही रहस्ये आज तुम्हाला माहिती होतील. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर बहुतेक लोकांना आयुष्यात काय हवे असते? त्यांना हवे असते चांगली झोप, उत्तम आरोग्य आणि उत्तम मेटाबॉलिझम. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला हवे तेव्हा आणि ज्याच्याकडे ते आहे त्याच्याकडून तुम्हाला मिळू शकले तर? या पृथ्वीवरील कोणताही वैद्यकीय डॉक्टर तुम्हाला या सर्व गोष्टी गोळी किंवा इंजेक्शन किंवा शस्त्रक्रियेच्या स्वरूपात देऊ शकत नाही. जर डॉक्टर चांगले असतील तर ते तुमच्या सर्वात चांगल्या मित्राशी तुमची ओळख करून देतील. तो आहे सूर्य. त्यांच्या उपचारांव्यतिरिक्त एक चांगले डॉक्टर दिवसातील काही वेळ तुम्ही उन्हात घालवण्याचा आग्रह धरतील. सूर्य हा उत्तम जीवनासाठीचा महत्त्वाचा उपाय आहे. मी स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका किंवा अपघातांसारख्या आणीबाणीच्या परिस्थितींबद्दल बोलत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला त्वरित ती परिस्थिती हाताळणे आवश्यक आहे. कधी कधी काही तुमची पूर्वस्थितीही असू शकते जी तुम्हाला सूर्यप्रकाश सहन करू देत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही ते सावकाश घेतले पाहिजे. आज कारण नसताना आपले जीवन अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. मी आयुष्यातील इतर परिस्थितींबद्दल बोलत आहे जी आपत्कालीन परिस्थिती नाही. तात्पर्य हाच क्षण. तुम्ही निरोगी असा किंवा अन्यथा. प्रत्येक सूर्यकिरणाची ऊर्जा, त्याची तरंग लांबी आणि या सूर्यकिरणाचा आपल्या शरीरातील भौतिक, रासायनिक आणि जैविक गतिशीलतेवर होत असलेल्या परिणामांचा येथे अभ्यास केला आहे. या वेगवेगळ्या रंगांच्या सूर्यकिरणांची संख्या देखील तुम्हाला माहिती होईल. प्रत्येक वेळी तुम्ही सूर्यप्रकाशात असताना हे सूर्यकिरण अति आनंदाने तुमच्या शरीरावर पडतात. तुमच्या शरीरातील त्वचा, टिश्यूज, स्नायू, हाडे, न्यूरॉन्स आणि तुमचे मन, तुमच्या आत्म्याद्वारे तुम्हाला या सूर्यकिरणांचा किंवा फोटॉन्सचा भव्य पॉवर प्ले कळू शकतो. या पुस्तकात मी वैज्ञानिक शब्द टाळण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते शक्य तितके सोपे केले आहे. सूर्याचे अनुसरण करण्यासाठी किंवा सूर्यप्रकाशात जाण्यासाठी एखाद्याला त्याचे विज्ञान समजून घेण्याची आवश्यकता नाही, फक्त त्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे.
तुम्हाला डॉक्टरांच्या भेटीची किंवा सल्लामसलत किंवा प्रिस्क्रिप्शन किंवा फार्मसीची आवश्यकता नाही. तुम्हाला थोडी इच्छाशक्ती हवी आहे, एवढेच. विज्ञाननिष्ठ लोकांना मी निराश करणार नाही. मी काही रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जैविक गतिशीलता यावर चर्चा करणारा एक वेगळा चॅप्टर समाविष्ट केला आहे. तो फक्त सूर्याबद्दल कौतुक वाटण्यासाठी. तो चॅप्टर अधिक तपशीलवार नाही. मी वैद्यकीय डॉक्टर नाही. माझे शिक्षण भौतिकशास्त्रात झाले आहे. माझ्या असे लक्षात आले की जरी तुम्ही विज्ञानात खोलवर गेलात तरी प्रत्येक माहिती फक्त काही साध्या गोष्टींशी जोडली जाते, जे सर्वांना शक्य आहे. या पुस्तकाची सुरुवात 1800च्या एका संत स्त्रीच्या जवळजवळ अशक्य उदाहरणाने होते, जिने 78 वयापर्यंत आयुष्य जगले. तिने तिच्या आयुष्यात 66 वर्ष अन्न खाल्ले नाही किंवा पाणी प्यायले नाही. ती फक्त सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेवर जगली. हे शक्य आहे का? या शक्यतेचे मी विश्लेषण केले आहे. या संत स्त्रीचे उदाहरण एका टोकाचे उदाहरण आहे, तथापि ते सिद्ध करते की सूर्य आपल्या आरोग्यासाठी किती शक्तिशाली आहे. हे पुस्तक आपल्या सर्वांसारख्या सर्वसामान्य लोकांसाठी लिहिलेले आहे. या दोन टोकांमध्ये अनेक लोक आहेत. हे पुस्तक प्रत्येकासाठी आहे. हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की आम्ही निवडल्यास सूर्य हा आपल्या सर्वांचा चांगला मित्र आहे. आपण या आश्चर्यकारक विद्यमान सूर्यासोबत सुंदर मैत्री का नाही करत? त्याला 3 कारणे आहेत. 1. आपण स्वतःवर पुरेसे प्रेम करत नाही. 2. आपल्याला सूर्याची भीती वाटते. 3. आम्ही खूप आळशी आहोत. आणि यावर आपण मात कशी करू शकतो? 1. आपल्या शरीराकडे एकदा पहा. आपण खूप भाग्यवान आहोत की आपले एक शरीर आहे आणि हे शरीर एक आश्चर्य आहे. ते लठ्ठ आहे की पातळ, गडद आहे की गोरे, उंच आहे की लहान, तुम्ही कसे दिसता, तुमची संस्कृती कोणती आहे किंवा तुमच्या आरोग्याची स्थिती आहे, हे अजिबात महत्त्वाचे नाही. शरीर आश्चर्यकारक आहे. आपले शरीर एक जटिल यंत्रणा आहे. यात हजारो स्विचेस आहेत, जे केवळ एका मित्राद्वारे, सूर्याद्वारे चालू केले जाऊ शकतात. आपले शरीर पूर्णपणे सुंदर आहे. त्यावर टीका करू नका. तुमच्या शरीरावर टीका करणारे लोक स्वीकारू नका. आपले शरीर खूप मौल्यवान आहे, कारण आपल्याला दुसरे शरीर मिळणार नाहीये. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायमस्वरूपी मनात एक विश्वास रुजवा आणि तो जोपासा की आपल्याकडे एक सुंदर प्रेमळ शरीर आहे आणि ते अपूरणीय आहे. 2. आपल्या शरीरावर प्रेम करा. आपण विचारू शकतो, कसे करू किंवा का करू? तुमच्या शरीरावर कोणी प्रेम करत नाही. तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही. तुम्ही आयुष्यातील एखादा उद्देश गमावला आहे किंवा तुमची अनेक कारणे आणि शंका असतील, ज्या इथे समाविष्ट केलेल्या नाहीत, कारण प्रत्येक जीवन ही एक अनोखी कथा आहे. तुमच्या अनुभवांचा अनादर न करता मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमचा एक खरा मित्र आहे, सूर्य, जो तुमच्यावर प्रेम करतो. सूर्याला तुमचे शरीर, मन, आत्मा आवडते, जो तुमच्याशी भेदभाव करत नाही किंवा जो तुमच्यावर अन्याय करत नाही. या मित्राला तुमच्या आयुष्यात येऊ द्या. आपल्या शरीराच्या, मनाच्या आणि आत्म्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोचणाऱ्या त्याच्या हजारो प्रेमळ हातांचा एक स्पर्श प्रत्यक्षात आपले 1000 स्विचेस त्वरित चालू करू शकतो. आपल्या शरीरात एक अद्भुत ऑर्केस्ट्रा, एक कल्याणकारी सिम्फनी तयार करतो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी तुम्ही या मित्राला भेटत जा, कारण तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करता. तुम्ही या मित्राला कसे भेटाल? पॉवर स्माईलसह, तुमच्या चेहऱ्यावर हसू घेऊन. 3. समाज, कुटुंब किंवा मित्र, आभासी जग जसे मीडिया किंवा संदेश, त्यांनी आपल्या मनात सूर्याविषयी एक भीती निर्माण केली. जाहिरातदार, आता अगदी AI, मुख्यतः त्यांच्या फायद्यांसाठी त्यांनी आपल्या मनात सूर्याविषयी भीती निर्माण केली. खरं तर तुमच्या आयुष्यात सूर्याशिवाय दुसरा कोणताही चांगला मित्र असू शकत नाही. सूर्यामध्ये सर्वोत्कृष्ट मित्राचे सर्व 20 गुण आहेत. सूर्य आहे सहाय्यक, निष्ठावान, प्रामाणिक, सहानुभूतीशील, आदरणीय, विश्वासार्ह, अवांछित सल्ला न देणारा, विश्वासू, उदार, चांगला श्रोता, विनोदाची भावना असलेला, धीर देणारा, प्रोत्साहन देणारा, समान रुची असलेला, निरागस,
सकारात्मक दृष्टिकोन असलेला, तुमची गुपिते ठेवणारा, स्वस्थ आणि स्वस्थ, प्रामाणिक, सखोल संभाषण करण्यास सक्षम. वर नमूद केलेल्या काही गुणांबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल. तथापि जर तुम्ही थोडा खोलवर विचार केलात तर तुम्हाला कळेल की यातील प्रत्येक शब्द खरा आहे. सूर्य हा तुमचा मित्र आहे आणि सूर्याला घाबरण्याचे कारण नाही. तथापि हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की सूर्य हा तुमचा मित्र आहे, तुमचा पालक किंवा जोडीदार किंवा मूल नाही. त्याच्यासमोर काही थोडे आनंदाचे क्षण घालवा. चौथा, शेवटचा मुद्दा, आपण आपले जीवन अधिक चांगल्यासाठी बदलण्यात आळशी आहोत. आळशी म्हणजे आमच्या अनेक सबबी. ही सर्व निमित्ते किंवा सबबी रद्द केली जाऊ शकतात. इच्छा असेल तर नेहमीच एक मार्ग सापडतो. मनातील अडथळे समजून घेऊन कृती केली पाहिजे. काही मार्ग अगदी सोपे असू शकतात, जसे एक जोडी गॉगल खरेदी करणे, चांगला रात्रीचा ड्रेस खरेदी करणे, जॅकेट किंवा शूज खरेदी करणे, छडी किंवा व्हीलचेअर खरेदी करणे, मित्रांशी बोलणे, लोकांच्या नको असलेल्या मागण्यांना नाही म्हणणे, सूर्यप्रेमळ गट तयार करणे, एक समुदाय तयार करणे, लोकांना तुमच्या सूर्यप्रवासात सामील होण्यासाठी आमंत्रित करणे, तुमच्याकडे सनी ठिकाण असल्यास ते मित्र आणि शेजाऱ्यांना देणे. कोणतीही गोष्ट लहान किंवा मोठी ज्याचा तुम्ही विचार करता, जो तुम्हाला तुमच्या घराबाहेर थेट सूर्यप्रकाशात पाय ठेवण्यात अडथळा निर्माण करतो, त्यावर एक उपाय करा, निमित्त किंवा सबब नाही. शेवटी एकदाचे तुम्ही तुमच्या मित्राला भेटायला निघालात तर तो सूर्य. सूर्य मित्र आहे, तुमचा पालक, जोडीदार किंवा मूल नाही. फक्त मर्यादित मैत्रीपूर्ण वेळ सूर्यासोबत घालवा. या मित्रासोबत किती वेळ घालवावा मला ते सस्पेन्स ठेवायचे नाही. आपण पुढे वाचू इच्छित नसलात तरीही आपल्याला संदेशाचा सारांश मिळेल. जर तुम्ही पुढे वाचलेत तर तुम्हाला रंजक माहिती मिळेल. आपले शरीर सूर्यासोबत भागीदारीत काम करण्यासाठी, आपले वेलबिंग ट्रॅकवर ठेवण्यासाठी आणि नंतर ते ट्रॅकवर राहण्यासाठी सेट केलेले आहे. एक उपाय करा आणि निमित्त नाही. तुम्हाला सकाळी 7च्या सुमारास बाहेर 30 सेकंदे ते काही मिनिटे सूर्याच्या उपस्थितीची जाणीव करून देणाऱ्या निळ्या आकाशाकडे पाहत घालवावे लागतील. सूर्याकडे नाही, निळ्या आकाशाकडे. अँड्र्यू ह्युबरमन यांनी ते सांगितलं आहे. हे तुमचे झोपेचे चक्र योग्य सेट करते. त्यानंतर तुम्ही दुपारी, सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत थेट सूर्यप्रकाशात सुमारे 10 मिनिटं तुमच्या त्वचेचा रंग, वय आणि लठ्ठपणा यावर अवलंबून 10 ते 30 मिनिटं घालवाल. फक्त तुमचा चेहरा आणि हात सूर्यप्रकाशात सूर्यकिरणे घेत असतील. हे प्रामुख्याने तुमची व्हिटॅमिन डीची पातळी व्यवस्थित ठेवते. व्हिटॅमिन डीमुळे तुमच्या शरीरात इतर अनेक गोष्टी एकाच वेळी घडतात. जणू एकाच वेळी सर्व 1000 स्विच चालू होतात. जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुमची त्वचा सहन करत असेल तर तुम्ही नेहमी सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवू शकता. कधीही सूर्याकडे थेट पाहू नका. तुमचे डोळे आणि ओठ सुरक्षित ठेवा आणि तुमच्या शरीराचे सेन्सिटिव्ह भाग सूर्यकिरणांना उघड करू नका. आपली त्वचा बर्न करू नका. तुमची त्वचा खूप संवेदनशील असल्यास किंवा आधीच अस्तित्वात असलेली विशेषतः निरोगी परिस्थिती नसल्यास एका वेळी फक्त 2च मिनिटे सूर्यप्रकाशात जा. गडद गॉगल घाला आणि मधून सूर्यप्रकाशात जा. तुमचे भौगोलिक स्थान 40 अक्षांच्या पुढे उत्तर किंवा दक्षिण अक्षांशामध्ये असल्यास तुम्ही कृत्रिम सूर्य सिम्युलेशन वापरण्याचा विचार करू शकता. UV किंवा IR सिम्युलेटिंग लाईट्स, विजिबल डे लाईट्स आणि इतर अनेक उत्पादने सतत बाजारात येत आहेत. तथापि ते नैसर्गिक सूर्यप्रकाशाची जागा घेत नाहीत. त्यामुळे त्यांचा वापर करा, पण जेव्हा संधी मिळेल तेव्हा थेट सूर्यप्रकाशात जा. तुमच्या भौतिक सुरक्षिततेची आवश्यक ती काळजी घ्या. तुमचे आयुष्य पुन्हा रुळावर आणणे खरोखरच सोपे आहे. या नित्यक्रमात फक्त काही दिवस घालवले तर तुम्हाला शरीर, मन आणि आत्म्यामध्ये सर्व स्तरांच्या वेलबिईंगचा एक जबरदस्त अनुभव मिळेल. ही सूर्याची आयुष्यभराची मैत्री आहे. वेलबिईंग केवळ शक्यच नाही तर ते अपरिहार्य आहे. या बदल्यात तुम्हाला काय द्यायचे आहे? हा तुमचा मित्र श्रीमंत आहे, उदार आहे.
कदाचित त्या बदल्यात एक कृतज्ञता तुम्ही देऊ शकता पॉवर स्माईलसह. भारतात सूर्याविषयी एक विधी आहे. लोक सूर्याला थोडेसे पाणी अर्पण करतात. ही प्रतिकात्मक कृतज्ञता दर्शवणारी कृती आहे. भारतात प्रत्येक गोष्ट एका रिच्युअलमध्ये बनवली जाते, त्याचे पालन करणे बंधनकारक करण्यासाठी. जरी तुम्ही सूर्याच्या विज्ञानाचे कौतुक करत नसले तरीही तुम्ही विधी पाळता आणि सूर्यप्रकाशात जाता. कर्मकांडांमागे नेहमीच एक शास्त्र असते. विचार करा, तुम्हाला पाहून सूर्याला किती आनंद होत असेल. आपण कधीही स्वप्नात पाहू शकत नसलेल्या जीवनापेक्षा मोठ्या आणि चांगल्या जीवनाची कल्पना करा. चॅप्टर 1. सूर्यसंत गिरीबाला. भारतातील पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे थंडीचे दिवस होते. गिरीबाला 12 वर्ष आणि 4 महिन्यांची लहान मुलगी, दुर्मिळ, निष्पाप, शांत चेहरा, 1880मध्ये सन डाएटवरती गेली. ती खूप अन्नप्रेमी होती. तिला नेहमी खूप जास्त भूक लागायची. तिच्यावर जास्त अन्न खाल्ल्याचा आणि नेहमी भुकेली असल्याचा आरोप होता. एक मुलगी म्हणून त्या काळातील संस्कृती प्रथेप्रमाणे तिचे लहान वयातच लग्न झाले होते. तिच्या मूलभूत गरजांवर, विशेषतः अन्नावर तिने अधिक नियंत्रण ठेवणे अपेक्षित होते. अन्न खाण्याची इच्छा असल्याबद्दल सततच्या टीकेमुळे दुखावलेल्या गिरीबालाने तिची भूक कमी करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. गिरीबाला यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे ही कथा पुढे जाते. तिला देवाकडून मदत मिळाली आणि एक गुरु भेटला, ज्याने तिला फक्त सूर्यप्रकाश वापरून जगायला शिकवले. गुरुने तिची ओळख आपला रोजचा मित्र सूर्याशी करून दिली. तिला तिच्या गुरूंनी काही योगिक क्रिया शिकवल्या. ही कथा तिच्या शब्दात आहे. तिने पुढील 66 वर्षे कोणतेही अन्न खाल्ले नाही किंवा पाणी किंवा द्रवपदार्थ पिले नाहीत. ती 78 वर्षांच्या परिपक्व वयापर्यंत जगली. पूर्णपणे रोगमुक्त आणि सक्रिय जीवनासह तिची साधी आणि शांत स्मितहास्य मूर्ती आणि सूर्याशी तिचा आजीवन सहवास ही तिला मिळालेली जन्मजात भेट होती. ही एक विलक्षण कथा आहे. अतिशयोक्ती नाही, सत्य कथा आहे. योगी कथामृत या परमहंस योगानंद यांच्या पुस्तकात योगिनी गिरीबालाचा संपूर्ण अध्याय आहे. मिस्टर रिचर्ड राईट यांनीही त्यांच्या आठवणींमध्ये गिरीबालाबद्दल लिहिले आहे. त्यांनी परमहंस योगानंद यांना फियाट कारमधून पुरुलियाला नेले होते. ते वर्ष 1936 होते. तेव्हा गिरीबाला 66 वर्षांच्या होत्या. माणूस हा आत्मा आहे. दैवी प्रगतीने तो हळूहळू शाश्वत प्रकाशाने जगायला शिकू शकतो, अन्नाने नाही. सूर्यसंत गिरीबाला. अन्न आणि पाण्याशिवाय 6 दशकांहून अधिक काळ जगणे शक्य आहे का? तिने हे कसे केले? कोणी हे करू शकेल का? प्रत्येकजण ते करू शकतो का? आपण ते करावे का? ते सोपे आहे का? किंवा तुम्हाला काही आध्यात्मिक पद्धतींची गरज आहे का? या सर्व प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे मी पुढील प्रकरणांमध्ये देईन. हो, वैज्ञानिकदृष्ट्या. गिरीबाला एकटी नाही. या पृथ्वीवर सूर्याला समर्पित हजारो शांत लोक आहेत. ते एक प्रकारचे आत्मसाक्षात्कारी गुरु आहेत. ते जगापासून अज्ञात एकटे राहतात आणि ते एकटेच मरतात. त्यांना प्रसिद्धीत रस नसतो आणि मुख्यतः ते सार्वजनिक देखावे टाळतात. ते त्यांचे शरीर आणि मन चार्ज करण्यासाठी सूर्याची शक्ती वापरतात. त्यांना सर्व पोषक जीवनसत्वे आणि संप्रेरके मिळतात फक्त सूर्यप्रकाशात राहून. पोषक जीवनसत्वे या विषयावर आणि त्यांच्याबद्दल जास्त माहिती न घेता आपण किती अगदी सहजपणे बोलतो नाही. अन्न आणि पाण्याशिवाय जगण्याच्या या शक्यतेमागे एक परिपूर्ण विज्ञान आहे. त्यांच्या अद्भुत शरीरासह सूर्यकिरणांचा एक जाणीवपूर्वक भव्य पॉवर प्ले आहे. त्यांचा सूर्यावरचा संपूर्ण विश्वास, योग, प्राणायाम आणि क्रिया यासारख्या त्यांच्या आध्यात्मिक पद्धती यामुळे अन्नाशिवाय आणि पाण्याशिवाय फक्त सूर्यप्रकाशात राहणे त्यांना शक्य झाले. गिरीबालांची कथा एक आकर्षक कथा आहे. ही कथा जागतिक स्तरावर आपल्या अनिश्चित मनांना सूर्यासोबतच्या आपल्या समीकरणावर प्रश्नचिन्ह लावण्याचे आणि आपल्या आरोग्याची जबाबदारी घेण्याचे आव्हान देते. आमचा सदैव चांगला मित्र सूर्य, ज्याची आपल्या आयुष्यात आज कमतरता आहे. प्रल्हाद जानी.
प्रल्हाद जानी हे ब्रिदरियन स्कूलचे आणखीन एक योगी होते, जे अन्न किंवा पाण्याशिवाय दैनंदिन कामे करू शकत. गिरीबालाप्रमाणे त्यांनीही वयाच्या 11व्या वर्षी सन डाएट सुरू केले. त्यांचा जन्म 1929 झाला आणि 1940 त्यांनी सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेवर जगायला सुरुवात केली. नुकताच मे 2020 त्यांचा मृत्यू झाला. याचा अर्थ ते केवळ सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेवर 80 वर्ष जगले. त्यांच्या सूर्याच्या पथ्यावर बरीच संशोधने झाली. ही एक दुर्मिळ केस स्टडी होती. तथापि आपले मन बंद ठेवून या केवळ सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेवर जगणाऱ्या किंवा नैसर्गिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या योगींचे आपण संशोधन केले तर आपण त्याला संशोधन म्हणू शकतो का? या शक्यतेवर सत्य संशोधन करण्यास कोण सक्षम आहे? दिवसातून 3 जेवणाभोवती फिरणारे जग. आपल्या ज्ञानाच्या पलीकडे काहीही नाही. माझे विज्ञान म्हणजे पूर्ण ज्ञान, असा आपल्या मनाचा दुराग्रह असेल तर ते संशोधन नव्हे, तो अहंकार आहे. आम्ही नेहमी आमच्या विश्वासाच्या मर्यादेत तपास करण्याचा प्रयत्न करतो. अशा संशोधनाचा आग्रह हे कसे शक्य नाही हे सिद्ध करण्याचा आहे. हे शक्य आहे हे मान्य करण्यापेक्षा आणि या शक्यतेची वैज्ञानिक कारणे शोधण्यापेक्षा समाजाकडून कौतुक आणि लक्ष आणि प्रशंसा मिळवण्यासाठी आम्ही संशोधन करतो. जे स्वतःच त्यांच्या अन्नाबद्दलच्या गरजेत आणि प्रेमात इतके मशगूल आहेत, त्यांचे संशोधन तसेच मर्यादित असेल. दिवसाच्या 3 जेवणांभोवती फिरणारे त्यांचे जग. साहजिकच अशा संशोधनकर्त्यांना दिवसातून 3 जेवणाभोवती फिरणाऱ्या जगामुळे चांगलेच ओळखले जाते. अन्वेषकांच्या कमकुवत मनाची ही प्रवृत्ती आणि त्यांना आमचा संस्थात्मक पाठिंबा हा आमच्या आयुष्याचा दुर्दैवी भाग आहे. दुसरीकडे सुदैवाने योगिनी गिरीबाला आणि योगी प्रल्हाद जानी यासारख्या महामानवांना समाज आणि त्याची मान्यता यामध्ये अजिबात स्वारस्य नाही. ते त्यांच्या आध्यात्मिक पद्धतींमध्ये खोलवर रुजलेले आहेत आणि त्यांचा ठाम विश्वास आहे की त्यांना जगण्यासाठी अन्न आणि पाण्याची गरज नाही आणि केवळ सूर्यप्रकाश हाच त्यांच्या ऊर्जेचा स्रोत आहे. या तत्वात जगून तर्काला बगल देऊन त्यांनी एक उदाहरण मांडले आहे. विश्वास ठेवायचा किंवा न ठेवायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यात त्यांना काहीही स्वारस्य किंवा चिंता नाही. थेरेसी न्यूमन. पाश्चात्य जगात थेरेसे न्यूमन ही जर्मन कॅथलिक गूढवादी होती, जी 1923 पासून 1962 त्यांचा मृत्यू होईपर्यंत अन्नाशिवाय राहिली. थेरेसे न्यूमन यांनी 1923 पासून कोणतेही अन्न घेतले नव्हते आणि 1926 पासून ते 1962 त्यांचा मृत्यू होईपर्यंत पाणीही प्यायलेले नव्हते. त्या कालावधीच्या दरम्यान वजन कमी होणे किंवा निर्जलीकरण डिहायड्रेशन पण झाले नाही. निकोलस वोट डर फ्लू. तसेच स्वित्झर्लंडचे संत निकोलस वोट डर फ्लू 19 वर्षे अन्न पाण्याशिवाय जगले होते. एक शेतकरी, लष्करी नेता, विधानसभेचे सदस्य, काउन्सिलर, न्यायाधीश आणि गूढवादी, संपूर्ण नैतिक सचोटीचा माणूस म्हणून त्यांचा आदर केला जात असे. त्यांनी 20 वर्ष उपवास केला म्हणून ओळखले जाते. सद्यकालीन सूर्ययोगी उमाशंकर. उमाशंकर यांचा जन्म 1967 मिदनापूर, पश्चिम बंगाल येथे झाला. त्यांना योग आणि धर्मात बालपणातच रस निर्माण झाला. ते कलकत्ता विद्यापीठामधून इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा पदवीधर आहेत. सुरुवातीला ते नाश्ता टाळू लागले. 6 महिन्यानंतर त्यांनी रात्रीचे जेवण बंद केले आणि 17 ऑगस्ट 1996 पासून सूर्ययोगी यांनी खाणे आणि झोपणे पूर्णपणे बंद केले. तरीही त्यांचे वजन तेवढेच राहिले आणि थकल्यासारखे न वाटता किंवा आरोग्याची कोणतीही समस्या न येता त्यांनी आपली दैनंदिन दिनचर्या सुरू ठेवली. त्यांना झोपायची गरज वाटत नाही. विशेषतः जेव्हा प्रबुद्ध मनापेक्षा मोठे पोषण नसते, अन्न मर्यादित करणे ही एक सामान्य प्रथा होऊन जाते. अशी बरीच उदाहरणे आहेत जी आपल्यासाठी अज्ञात आहेत. आपल्याला फक्त त्या शक्यतांकडे आपले मन वळवण्याची गरज आहे. चॅप्टर 2 ग्रँड पॉवर प्ले.
आपण अशा ग्रहावर राहतो जिथे आपल्याला आकाशात चैतन्यमय ऊर्जेचे झगमगणारे सौंदर्य, एक गतिमान प्रबळ बॉल ऑफ फायर सूर्य दिलेला आहे. सूर्य हा आपल्या सौरमालेचा केंद्रबिंदू आहे. त्याची किरण संपत्ती तो न थांबता रोज देत आहे. सूर्याला तुमच्या जीवनाचे केंद्र करण्याची हीच वेळ आहे. भव्य सूर्योदय दररोज वेगळा असतो. सूर्यप्रकाश सनस्केप आश्चर्यकारक आहे. कोणत्याही विशिष्ट बिंदूपासून आपण सूर्योदय तसेच सूर्यास्त पाहू शकतो. ओझोन थराचे अत्यावश्यक संरक्षण आपल्याला आधीपासूनच मिळालेले आहे. जर सूर्य विशेषतः कठोर असेल तर त्याच्याबरोबर आपला वेळ मर्यादित करा. सूर्यकिरणे सुंदरपणे तपशीलवार आहेत आणि ते अतिशय औषधी गुणधर्मांनी भरलेले आहेत. सूर्याला एक दुष्ट राक्षसी अस्तित्व म्हणून दर्शवण्यासाठी प्रयत्न केला जातो. काही लोक सूर्यप्रकाशाने आपल्या शरीराला अजिबात स्पर्श करू नये म्हणून चेतावणी देण्यापर्यंत जातात. अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की सूर्य केवळ दुष्ट राक्षस तर नाहीच, परंतु तो प्रत्येकाचा एक असाधारण मित्र आहे. सूर्याची अत्यंत भरवशाची, पौष्टिक, वाढ करणारी किरणे आपल्याला जगण्यासाठी आणि भरभराटीसाठी पुरेशी आहेत. सर्व सर्जनशील शक्ती आणि वैश्विक बुद्धिमत्तेचे प्रतीक सूर्य दररोज आपल्याभोवती उगवतो आणि मावळतो. तेजस्वी सूर्य सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी कोमल, शांत आणि विलक्षण सुंदर दिसतो. पाश्चात्य औषध आपल्याला कसे मरायचे नाही यासाठी, हाऊ नॉट टू डाय यासाठी मदत करते, तर पौर्वात्य औषध कसे जगायचे हे शिकवते. सूर्याचे राजकारण. तथापि सूर्यप्रकाश हा नफा कमावणारा उद्योग नाही. तुम्ही तो बाटली बंद करून विकू शकत नाही. तुम्हाला तुमच्या घरात आरामात सोयीस्करपणे घेण्यासाठी सूर्यप्रकाशाचे कॅप्सूल मिळू शकत नाही. त्यामुळे सूर्य राजकारणी आणि व्यापारी जगाला रुचलेला नाही. आपले मन सूर्याविरुद्ध जाणून बुजून प्रदूषित करून राजकारणी सूर्यावर नियंत्रण ठेवतात. त्यांना तुमच्या कल्याणात रस असण्याची गरज नाही. खाजगी बाजारात सनस्क्रीन उत्पादने सहज उपलब्ध झाली आहेत. खरी वस्तुस्थिती अशी आहे की यामुळे गडद त्वचेच्या लोकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. नैसर्गिक सूर्यप्रकाशाद्वारे आपल्या शरीराचे नियंत्रण शिकून आपण ते परत आपल्या हातात घेतले पाहिजे. चला सूर्याला समजून घेऊया. आता तुमचा मित्र सूर्य. त्याच्या सूर्यकिरणांमध्ये तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी तुम्हाला असलेली सर्व ऊर्जा आणि सर्व फ्रिक्वेन्सीज आहेत. संस्कृतमध्ये सूर्याचे दुसरे नाव मित्र आहे. आपल्यापैकी बहुतेक जण सूर्याशी संबंधित काही शब्दांशी परिचित आहेत, जसे UV म्हणजे अल्ट्राव्हायोलेट आणि व्हिटॅमिन डी सोबत त्याचा संबंध. तसेच इंद्रधनुष्यातील रंग विबग्यॉर, व्हायलेट, इंडिगो, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी आणि लाल. विबग्यॉर हा सूर्याच्या स्पेक्ट्रमचा मध्यभाग, ज्याला दृश्यमान किंवा व्हिजिबल सूर्यकिरणे म्हणतात. आणि शेवटी IR किंवा इन्फ्रारेड. भौतिकशास्त्रज्ञ तरंग लांबी म्हणजे रंग, ऊर्जा आणि तीव्रता म्हणजे सूर्यकिरण किंवा फोटॉनची संख्या या भाषेत सूर्याबद्दल बोलतात. मध्यानाच्या वेळी सूर्यप्रकाशामध्ये 3% अल्ट्राव्हायोलेट, 44% दृश्यमान आणि उर्वरित 53% इन्फ्रारेड असतो. टक्केवारी मूल्ये थोडी वेगळी असू शकतात. तुम्ही ते कसे मोजता यावर अवलंबून आहे. सूर्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट किंवा UV प्रकाश. बहुतेक लोकांना माहिती आहे की अतिनील किंवा अतिनील सूर्यकिरण व्हिटॅमिन डी प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अतिनील किंवा UV किरण हे एकूण सूर्यप्रकाशाचे केवळ 3% असतात. त्यातही वास्तविक व्हिटॅमिन डी तयार करणारे सूर्यकिरण UVB फारच कमी आहेत. मग इथे UVBची काय जादू आहे? जादू म्हणजे UV किरणांच्या UVB भागामध्ये त्वचेच्या वरच्या थराच्या एपिडर्मिसमध्ये प्रवेश करण्यासाठी योग्य ऊर्जा असते, जिथे लिपिड किंवा कोलेस्टेरॉलचे रेणू असतात आणि तिथे जादू घडते. व्हिटॅमिन डी बद्दल चांगली बातमी. सरासरी व्हिटॅमिन डीचे अर्धे आयुष्य सुमारे 2 ते 3 आठवडे असते. याचा अर्थ या वेळेच्या फ्रेममध्ये या पोषक तत्वाची अर्धी मात्रा शरीर वापरते. तथापि संपूर्ण निर्मूलनास कित्येक महिने लागू शकतात. UVचे 3 वेगवेगळे भाग असतात.
पहिला भाग आहे UVC, UV भाग C. UVC ची तरंग लांबी किंवा वेव्हलेंथ 180 ते 280 नॅनोमीटर आहे आणि हा भाग पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. UVC किरण पृथ्वीभोवतीच्या ओझोनच्या थरामुळे पृथ्वीच्या बाहेर थांबतात, जे आमच्यासाठी चांगले आहे. आपल्या वेलबिंगसाठी UVC चे योगदान 0% आहे, तर आपण UVC कडे दुर्लक्ष करूया. दुसरा भाग UVB, UV भाग B. UVB हा सूर्यप्रकाशाचा छोटा आणि महत्त्वाचा भाग आहे. UVB ची तरंग लांबी किंवा वेव्हलेंथ 280 ते 320 नॅनोमीटर आहे. ते एकूण UVच्या 5% आहे. याचा अर्थ एकूण सूर्यप्रकाशाच्या 3% पैकी 5%. UVB पृथ्वीवर पोहोचतो आणि हे UVB तुमच्या त्वचेच्या सर्वात वरच्या थरामध्ये व्हिटॅमिन D3 बनवते. हे या प्रक्रियेसाठी आपल्या स्वतःच्या शरीराचे कोलेस्टेरॉल वापरते. UVB आपल्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सर्व वैज्ञानिक तपशील चॅप्टर 4 मध्ये आहेत. व्हिटॅमिन D हे जीवनसत्व नसून ते एक संप्रेरक किंवा हॉर्मोन आहे. हे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि फक्त थोड्या प्रमाणात आवश्यक आहे. सोयीसाठी आपण या हार्मोनला व्हिटॅमिन D म्हणूया. मूळदूस किंवा रिकेट्स, बालपणातील हाडांचा एक वेदनादायक आजार बरा करण्यासाठी 1920 मध्ये व्हिटॅमिन D चा शोध लावला गेला. परंतु रिकेट्सची समस्या सोडवणे ही व्हिटॅमिन D आणि आरोग्याच्या इतर पैलूंमधील त्याच्या भूमिकेवरील संशोधनाची सुरुवात होती. इतर जीवनसत्वांच्या विपरीत व्हिटॅमिन D हे एकमेव जीवनसत्व आहे जे थेट मानवी शरीरात तयार होते. याचा अर्थ मासे आणि अंड्यातील पिवळा बलक वगळता ते तुम्हाला अन्नातून मिळत नाही. जरी मिळाले तरीही आपल्या शरीरात सक्रिय स्वरूपात वापरण्यासाठी शरीराला स्वतःची जादू करावीच लागते. UVB किरण आपल्या शरीरावर पडल्यावर काय होते? ही 3 स्टेपची प्रक्रिया आहे. प्रथम, हाय एनर्जी आणि हाय फ्रिक्वेन्सी UVB सूर्यकिरण सूर्यापासून वेगाने प्रवास करत आपल्या त्वचेवर पडतात. ते त्वचेच्या वरच्या थरात एपिडर्मिसमध्ये थांबतात. ते त्वचेमध्ये खूप खोलवर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते त्वचेच्या एपिडर्मिसमध्ये आपली पूर्ण ऊर्जा देऊन टाकतात. एपिडर्मिसच्या थरात ते कोलेस्टेरॉलसह रिॲक्शन करतात आणि कोलेस्टेरॉल प्री व्हिटॅमिन D मध्ये रूपांतरित होते. त्वचेची भूमिका तिथेच संपते. दुसऱ्या स्टेपमध्ये हे प्री व्हिटॅमिन D यकृताकडे जाते आणि पुन्हा व्हिटॅमिन D च्या दुसऱ्या प्री व्हिटॅमिन D किंवा इंटरमिटंट व्हिटॅमिन D मध्ये रूपांतरित होते. तिसऱ्या टप्प्यात हे इंटरमिटंट व्हिटॅमिन D तुमच्या मूत्रपिंडात जाते आणि तेथे अंतिम आणि वापरण्यायोग्य सक्रिय व्हिटॅमिन D3 किंवा 125OH2D तयार होते. हे व्हिटॅमिन D3 वापरण्यासाठी तयार असून ते रक्ताभिसरणाद्वारे शरीराच्या विविध भागांमध्ये आणि अवयवांमध्ये नेले जाते. शरीराच्या सर्व भागांमध्ये व्हिटॅमिन D रिसेप्टर्स आहेत. त्या रिसेप्टर्सना त्वरित व्हिटॅमिन D चे सक्रिय स्वरूप प्राप्त होते आणि जवळजवळ लगेचच तुमची प्रतिकारशक्ती सुधारते. ही सर्व प्रक्रिया खूप जलद होते. तरीही या प्रतिक्रिया दिवसभर किंवा त्याहून अधिक काळ चालू राहतात. तुम्ही दुपारच्या सूर्यप्रकाशात फक्त 10 मिनिटे असलात तरी व्हिटॅमिन D चे काम तासनतास चालू असते. यामुळे तुमची चयापचय किंवा डायजेशन आणि मेटाबॉलिझम सुधारते. तुमच्या शरीरात साठवलेले कोलेस्टेरॉल यकृत, मूत्रपिंड, हृदय, रक्ताभिसरण प्रणाली सर्व वापरले जाते आणि अंतिम सक्रिय व्हिटॅमिन D3 शरीराच्या प्रत्येक भागाद्वारे शोषले जाते, जे संपूर्ण शरीरासाठी खूप चांगले आहे. संपूर्ण शरीर त्याच्या कामात व्यस्त आणि आनंदी होते. हे एक सोपे स्पष्टीकरण आहे. आपले जीवन सोपे करा, सूर्यप्रकाशात जा. आणखी काय? सूर्यापासून पुरेसे व्हिटॅमिन D मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रयोगशाळेच्या चाचण्या, डॉक्टरांचा सल्ला किंवा प्रिस्क्रिप्शन किंवा जवळपासच्या फार्मसीची आवश्यकता नाही. या व्हिटॅमिन D साठी सूर्यप्रकाशात किती वेळ घालवावा? सर्वोत्तम व्हिटॅमिन D उत्पादनासाठी तुम्हाला थेट सूर्यप्रकाशात किती वेळ घालवावा लागेल?
फक्त तुमचा चेहरा आणि हात उघडे आहेत असे गृहीत धरून तुम्हाला सकाळी 10 ते दुपारी 3 या दरम्यान सूर्यप्रकाशात फक्त 10च्या वर थोडी मिनिटे घालवणे आवश्यक आहे. तुमच्या त्वचेचा रंग, वय, लठ्ठपणा आणि भौगोलिक स्थान यावर अवलंबून ते 10 मिनिटे ते 25 मिनिटांपर्यंत बदलते. तुमचा मित्र सूर्याकडून निरोगी शरीरासाठी तुम्हाला दररोज एवढीच गरज आहे. सूर्याने दिलेली सूर्यकिरणे आनंदाने घ्या. चेहऱ्यावर आनंदी पॉवर स्माईल ठेवा. कृतज्ञ व्हा आणि धन्यवाद म्हणा. व्हिटॅमिन डीची कमतरता ही जवळजवळ कोणत्याही आरोग्य समस्यांची मुख्य समस्या आहे. आजकाल डॉक्टर तुमच्या व्हिटॅमिन डीची पातळी तपासण्यापासून सुरुवात करतात. 40 डिग्री अक्षांश रेषेच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे राहणाऱ्या लोकांना हिवाळ्यात पुरेसे UVB मिळू शकत नाही. बहुतेक डॉक्टर व्हिटॅमिन डी टॅब्लेट्स किंवा कॅप्सूल्स घेण्याची शिफारस करतात. बरं, जर तुम्ही सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवला तर काय होईल? ते काहीही हानिकारक नाही. हेच सूर्यप्रकाशाचे सौंदर्य आहे. तुमचे शरीर बुद्धिमान आहे. ते फक्त आवश्यक व्हिटॅमिन डी बनवते, वापरण्यासाठी आणि काही स्टोरेजसाठी. सूर्यासोबत अशी आपली मैत्रीपूर्ण देवाणघेवाण आहे. इतर फॅट सोल्युबल जीवनतत्वांप्रमाणे व्हिटॅमिन डी शरीराच्या फॅट टिश्यूज किंवा चरबीमध्ये साठवले जाते. याचा अर्थ असा की जर तुमचे दैनंदिन व्हिटॅमिन डी सेवन तात्पुरते कमी झाले तर तुमचे शरीर स्वतःचे साठे वापरते. हे व्हिटॅमिन डी विषारी असू शकते का? जे तुम्हाला सूर्यापासून मिळत आहे ते विषारी नाही. तोंडावाटे म्हणजे टॅब्लेट्स किंवा कॅप्सूल्स व्हिटॅमिन डीचे अतिप्रमाणात सेवन विषारीपणा निर्माण करू शकते. बहुतेक तज्ज्ञ सहमत आहेत की 25 OHD ची पातळी 20 नॅनोग्रॅम पर मिलीलिटर पेक्षा कमी झाली तर व्हिटॅमिन डीचा अपुरेपणा दर्शवते. 20 आणि 30 नॅनोग्रॅम पर मिलीलिटर मधील पातळी सीमारेषा आहे. वरच्या बाजूला 100 नॅनोग्रॅम पर मिलीलिटर पेक्षा कमी व्हिटॅमिन डी पातळी सुरक्षित मानली जाते आणि 100 नॅनोग्रॅम पर मिलीलिटर पेक्षा जास्त पातळी विषारी आहे. व्हिटॅमिन डीचे विषारीपण, टॉक्सिसिटी. व्हिटॅमिन डी विषारीपणा ही एक दुर्मिळ परंतु संभाव्य गंभीर स्थिती आहे जी सामान्यतः तुम्ही तोंडी व्हिटॅमिन डी अति जास्त प्रमाणात घेता विदाउट गायडन्स फ्रॉम युअर डॉक्टर, आहाराद्वारे किंवा सूर्यप्रकाशामुळे नाही. कारण तुमचे शरीर सूर्यप्रकाशामुळे तयार होणाऱ्या व्हिटॅमिन डीचे प्रमाण नियंत्रित करते. व्हिटॅमिन डी फॉर्टिफाईड खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी नसते. व्हिटॅमिन डी विषारीपणाचा मुख्य परिणाम म्हणजे तुमच्या रक्तात कॅल्शियमचे प्रमाण वाढणे, ज्यामुळे मळमळ आणि उलट्या, अशक्तपणा आणि वारंवार लघवी होऊ शकते. काही लोकांमध्ये अधिक गंभीर लक्षणे दिसतात. तुम्हाला त्वचेचा कर्करोग होतो का? नाही. अधिक सूर्यकिरण आपल्या शरीरावर पडल्यास त्वचेचा कर्करोग किंवा घातक मेलोनोमा या घातक स्वरूपाच्या कर्करोगाची भीती अनेकांना असते. हे मुळात आपल्या विचारांच्या पद्धतशीर मॅनिप्युलेशनमुळे होते. ते मॅनिप्युलेशन लोकांना सूर्यप्रकाशापासून दूर ठेवते. प्रत्यक्षात मेलेनोमा सूर्यप्रकाशाशी संबंधित आहे हे पूर्णपणे अतिरंजित आहे. जर ते खरे असते तर प्रत्येक बांधकाम कामगार, मैदानावर खेळणारा प्रत्येक खेळाडू, प्रत्येक बेघर व्यक्ती, प्रत्येक रस्त्यावरील प्राणी, प्रत्येक पक्ष्याला त्वचेचा कर्करोग झाला असता. तुमच्या लक्षात आले आहे का की खेळाडू, बांधकाम मजूर हे सतत उन्हात काम करत असतात आणि सर्वात जास्त निरोगी असतात. ते दररोज 5-6 तास दुपारच्या दरम्यान सूर्याखाली असतात. ते सनस्क्रीन क्रीम वापरत नाहीत किंवा सूर्यापासून स्वतःचे संरक्षण करत नाहीत. राजकारणी लोक किंवा डॉक्टरांना अनेकदा तडजोड करावी लागते. बहुतेक राजकारणी लोक निळ्या आकाशाचे किंवा प्युअर ब्लू स्कायचे वचन देतात, तर बहुतेक डॉक्टर सनस्क्रीनचे वकील बनतात. म्हणूनच व्हिटॅमिन डीची कमतरता धक्कादायकपणे इतकी जास्त आहे. पर्सेंटेज किंवा डेटा कधीही संपूर्ण कथा सांगू शकत नाहीत, परंतु डिफिशियन्सी आरोग्यविषयक चिंतांना विस्तृत बनवते आहे. काही डॉक्टर अनेकदा विरोधाभासी पद्धतीने बोलतात. ते आरोग्यामध्ये व्हिटॅमिन डीच्या योगदानाशी सहमत आहेत, परंतु व्हिटॅमिन डी पूरक
आहाराचे फायदे आणि त्याचा इष्टतम डोस याबद्दल ते असहमत आहेत. सूर्याबद्दल काही खबरदारी. सूर्याबद्दल काही खबरदारीची मला आठवण करून द्यायला आवडते. सूर्य तुमचा मित्र आहे, जोडीदार किंवा मूल किंवा पालक नाही. तुमचा सूर्यासोबतचा वेळ हुशारीने घालवा. ओठ, डोळे आणि सॉफ्ट पार्ट्स ऑफ द बॉडी यांचे संरक्षण करा. तुमची त्वचा संवेदनशील असल्यास अधूनमधून सूर्यप्रकाशात जा. टॅन करू नका. आपली त्वचा बर्न करू नका. डोके दुखणे. उन्हात राहिल्याने काही लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो, कारण डोळ्यातील फोटो रिसेप्टर्स इनडायरेक्टली सूर्याच्या तेजामुळे डोकेदुखी करतात. तुमच्या बाबतीत असे घडल्यास तुम्हाला सूर्यप्रकाशात जाण्यापूर्वी गडद चष्मा किंवा सनग्लासेस घालण्याचा सल्ला दिला जातो. चला संख्यांचा अंदाज घेऊया. 10 मिनिटात तुमच्या त्वचेवर किती UVB सूर्यकिरणे पडतात? किती पडतात? ही एक मनोरंजक गणिती गणना आहे. मी तांत्रिक विचारांच्या लोकांसाठी स्वतंत्रपणे एक चॅप्टर समर्पित केला आहे. इतरांना त्यांचे मन गणिताशी जोडण्याची गरज नाही. तथापि ही मनाला आनंद देणारी संख्या आहे. 10 मिनिटात तुमच्या त्वचेवर शेकडो अब्जावधी UVB किरणे पडतात. त्वचा ही इंटरसेल्युलर लिपिड्स म्हणजे कोलेस्टेरॉलचे एक संघटित मॅट्रिक्स आहे, ज्याला कधीकधी ब्रिक्स इन मॉर्टर रचना म्हणतात. शरीरातील 13% कोलेस्टेरॉल व्हिटॅमिन D निर्मितीसाठी वापरले जाऊ शकते. UVBचे सुमारे 2.72 × 10⁻19 फोटॉन किंवा सूर्यकिरणे आहेत, जे एका सेकंदात 5.15 किलो कॅलरी प्रति चौरस मीटर ऊर्जा देतात. संख्या किती मोठी आहे हे तुम्ही पाहू शकता. ही संख्या एक अंदाजे संख्या आहे. 5.15 किलो कॅलरीज ऊर्जा फक्त UVB किरणांमध्ये साधारणपणे 1.5 चमचा साखरेमध्ये असते इतकी ऊर्जा असते. व्हिटॅमिन D हे एक नाही तर अनेक रसायने आहेत. हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे की UVB व्हिटॅमिन D अनेक रोगांवर उपचार करण्यास मदत करते, जसे क्षयरोग, सोरायसिस, पुरळ, शरीरावरचे फोड, डायपर रॅश किंवा एक्झिमा. रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. स्तन, कोलन, प्रोस्टेट आणि इतर 17 प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी करते. झोप वाढवण्यासाठी रात्री तुमचे मेलॅटोनिनचे आउटपुट वाढवते. वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. ऑस्टिओपोरोसिस हाडे निरोगी ठेवते. हृदयरोग, नैराश्य, स्वयंप्रतिबंधक रोग म्हणजे ऑटो इम्युन डिसीज, मल्टिपल स्क्लेरोसिस, निरोगी दिसणारा रंग आणि गुळगुळीत त्वचा हे त्याचे फायदे आहेत. व्हिटॅमिन D हा चांगल्या शारीरिक कार्याचा प्रारंभ बिंदू आहे. पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन D असणे ही मुख्य गरज आहे. पुरेशा व्हिटॅमिन D शिवाय तुम्ही आपल्या आरोग्याबरोबर खूप तडजोड करता. काही लोकांना इतर प्रॉब्लेम्स असतात. पुरेसे व्हिटॅमिन D नसल्यास आतडे कॅल्शियम कार्यक्षमतेने शोषू शकत नाहीत. काही लोकांसाठी रक्तातील कॅल्शियम न्यूरोमस्क्युलर आणि हृदयाच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याने शरीर ती पातळी कमी होऊ देत नाही. त्याऐवजी ते पॅराथायरॉईड संप्रेरक म्हणजे हॉर्मोन ओतते, जे हाडांमधून कॅल्शियम एकत्र करते. ही चांगली गोष्ट नाही. रक्तातील कॅल्शियमची पातळी त्यामुळे सामान्य राहते. त्यामुळे तुमचे हृदय आणि नसा चांगले काम करतात, पण तुमच्या हाडांना त्रास होतो. हाडांची कॅल्शियमची घनत कमी झाल्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. हे एक नाजूक संतुलन आहे. प्रोस्टेट कर्करोग. काही पुरुष चुकून ऑस्टिओपोरोसिस स्त्रियांचा आजार म्हणून नाकारतात, परंतु प्रोस्टेट कर्करोगात व्हिटॅमिन D चे महत्त्व ओळखण्यात अपयशी ठरतात. व्हिटॅमिन D बरेच काही करते. आतड्यांव्यतिरिक्त शरीराच्या इतर अनेक टिश्यूजमध्ये व्हिटॅमिन D चे रिसेप्टर्स असतात. हे रिसेप्टर्स प्रथिने आहेत, जे व्हिटॅमिन D ला स्वतःशी बांधून घेतात. व्हिटॅमिन D कमी होते आहे यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. सूर्यप्रकाशाचा मर्यादित संपर्क या यादीमध्ये अग्रस्थानी आहे. तुम्हाला सूर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटॅमिन D, तुम्ही किती वेळ सूर्यप्रकाशात राहता, तुमच्या त्वचेचा प्रकार, तुमचे स्थान म्हणजे अक्षांश, कुठला ऋतू,
तुमचे वय आणि लठ्ठपणा या घटकांवर अवलंबून असते. मध्यान्ह सूर्यप्रकाश तुम्ही किती घ्याल? व्हाईट स्किन त्वचा, हात आणि चेहरा 5 ते 7 मिनिटे सूर्यप्रकाशात. व्हाईट स्किन आणि लठ्ठ 10 ते 15 मिनिटे. 50पेक्षा अधिक वय किमान 10 मिनिटे किंवा 30 मिनिटांपर्यंत. डार्कर स्किन 12 ते 15 मिनिटे. गडद आणि लठ्ठ 25 ते 30 मिनिटे. सूर्यप्रकाशात येण्याचा अनिवार्य कायदेशीर अधिकार आपल्याला लवकरच मिळू शकेल. UVA, UV भाग A. UVA ची तरंगलांबी वेव्हलेंथ 320 ते 400 नॅनोमीटर असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या सर्व UV किंवा अतिनील किरणांपैकी 95% UVA ची असतात. याचा अर्थ एकूण सूर्यप्रकाशाच्या 3% UV पैकी 95 किंवा अंदाजे एकूण सूर्यप्रकाशाच्या 2.8% UVA तुमच्यापर्यंत पोहोचते. त्यात 15.2 × 10⁻19 फोटॉन्स असतात किंवा UVA चे सूर्यकिरणे असतात आणि ते 24.07 किलो कॅलरीज ऊर्जा पर चौरस मीटर देतात. UVA आपल्या त्वचेत थोडे खोलवर प्रवेश करते. ते एपिडर्मिस थर ओलांडून त्वचेच्या डर्मिस लेअरपर्यंत पोहोचते. सूर्यप्रकाशातील हे अल्ट्राव्हायोलेट किरण नैसर्गिक जंतुनाशक म्हणून काम करतात. हे किरण व्हायरस, बॅक्टेरिया, यीस्ट, बुरशी आणि हवेतील माइट्स आणि तुमच्या त्वचेतील नष्ट करू शकतात. एक निश्चित प्लस म्हणजे ते तुम्हाला निरोगी देणारा रंग देते. हे तुमची त्वचा निरोगी आणि गुळगुळीत आणि चमकणारी करते. UVA च्या ओव्हर एक्सपोजरमुळे त्वचा जलद वृद्ध होऊ शकते. तथापि सूर्यप्रकाशाच्या दृश्यमान भागांमध्ये किंवा विजिबल स्पेक्ट्रममध्ये सूर्याची इतर सूर्यकिरणे आहेत जे या वृद्धत्वाची प्रक्रिया कॅन्सल करण्यासाठी मदत करू शकतात. सूर्यप्रकाशाचा दृश्य भाग विजिबल स्पेक्ट्रम. नंबर 1, व्हायोलेट रंगाची किरणे. व्हायोलेट रंग तरंगलांबी किंवा वेव्हलेंथ 400 ते 425 नॅनोमीटर आहे. हे शरीरात पोटॅशियम कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट राखण्यास मदत करते. या रंगाचे स्पेसिफिक हाय फ्रिक्वेन्सी किरण ट्यूमर गटांना प्रतिबंधित करतात. या रंगामुळे अनियंत्रित भूक नियंत्रित केली जाते. यात वेदनाशामक गुणधर्म आहेत. व्हायोलेट रंगाची किरणे त्वचेच्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. त्यामुळे मलेरिया बरा होण्यास मदत होते. हे सायनुसायटिसच्या उपचारांमध्ये वापरले जाते. या रंगात 22.4 × 10⁻19 फोटॉन्स असतात आणि प्रति चौरस मीटर 30.95 किलो कॅलरीज ऊर्जा देतात. व्हायोलेट रंगाचे फायदेशीर प्रभाव: जळजळ, वेदना व्यवस्थापन, जखम भरणे, त्वचेची स्थिती सुधारणे, मूड विकार किंवा डिप्रेशन, सर्केडियन डिस्फंक्शन, भावनिक असंतुलन, रक्तदाब आणि रक्ताभिसरण सुधारणे, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह आणि त्याचा आराम, कानदुखी, चामखीळ, मायोपिया या उपचारांमध्ये प्रभावी. तसेच रजोनिवृत्तीच्या मेनोपॉजच्या प्रभावांना मदत करणे. दुसरे किरण आहेत इंडिगो रंगाचे किरण. इंडिगो तरंगलांबी वेव्हलेंथ 425 ते 450 नॅनोमीटर आहे. हा रंग RBCच्या क्रोमॅटोग्राफिक शुद्धीकरणासाठी चांगला आहे. इंडिगो हा रंग न्यूरोमस्क्युलर, हृदय व रक्तवाहिन्यांसाठी आणि लिम्फॅटिक प्रणालींना आराम देतो आणि मंद करतो. इंडिगो अंदाजे 23.8 × 10⁻19 फोटॉनचे योगदान देतो आणि इंडिगोमध्ये प्रति चौरस मीटर 30.95 किलो कॅलरीज ऊर्जा असते. 3, निळ्या रंगांची किरणे. ब्लूची तरंगलांबी किंवा वेव्हलेंथ 450 ते 500 नॅनोमीटर आहे. हा रंग चयापचय किंवा डायजेशन आणि मेटाबॉलिझम प्रक्रिया वाढवतो आणि जखमेच्या उपचारांमध्ये मदत करतो. हा रंग मनावर सुखदायक प्रभाव प्रदान करतो आणि सूक्ष्म बुद्धीला जागृत करण्यास समर्थन देतो. निळ्या रंगाची किरणे 52 × 10⁻19 फोटॉनचे योगदान देतात आणि प्रति चौरस मीटर 62 किलो कॅलरीज ऊर्जा देतात. 4, हिरव्या रंगांची किरणे.
हिरव्या रंगांची तरंगलांबी वेव्हलेंथ 500 ते 560 नॅनोमीटर आहे. हा रंग रक्तवाहिन्यांच्या विस्ताराला मदत करतो. तणाव किंवा स्ट्रेस व्यवस्थापनात उपयुक्त आहे. महत्त्वाचे म्हणजे हा रंग सेरेब्रमला ऊर्जा पुरवठा सक्रिय करणारा आहे. त्यामध्ये 70 × 10⁻19 फोटॉन्स असतात आणि ते प्रति चौरस मीटर 74.8 किलो कॅलरीज ऊर्जा देतात. पिवळ्या रंगांची किरणे. पिवळ्या रंगाची तरंगलांबी वेव्हलेंथ 560 ते 600 नॅनोमीटर आहे. हा रंग शरीराच्या मोटर यंत्रणेत मदत करतो. स्नायूंना उत्तेजित करण्यासाठी, पाचन कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. ॲसिडिटीचा प्रभाव कमी करतो आणि बुद्धिमत्ता आणि तत्परतेमध्ये सामान्य वाढ सुधारवतो. पिवळ्या प्रकाशाचा देखील सुखदायक प्रभाव असतो आणि स्किन स्पॉट्स, जळजळ आणि सूज कमी करतो. हा रंग सुरकुत्या आणि बारीक रेषा तसेच अतिनील किरणोत्सर्गाचे नुकसान लक्षणीयरित्या कमी करू शकतो. त्यामध्ये 51 किंवा 51 × 10⁻19 फोटॉन्स असतात आणि ते प्रति चौरस मीटर 49.87 किलो कॅलरी ऊर्जा देतात. 6. केशरी रंगांची किरणे. नारिंगी रंगाची तरंगलांबी वेव्हलेंथ 600 ते 640 नॅनोमीटर आहे. हा रंग संक्रमणास प्रतिकार देतो, म्हणजे इम्युनिटी वाढवतो. स्टिफनेस आणि स्पाझम्स बरे करण्यासाठी वापरला जातो. हा फुफ्फुस, प्लीहा आणि स्वादुपिंड मजबूत करतो. हा पल्स रेट वाढवतो, परंतु सामान्य रक्तदाब राखतो. हा रंग सुखदायक भावनांना चालना देतो आणि उत्साह वाढवतो. सूर्यप्रकाशातील केशरी रंगाची किरणे त्वचेचा लालसरपणा आणि जळजळ कमी करतात. तसेच निरोगी आणि अधिक व्हायब्रंट त्वचेसाठी कोलेजनचे उत्पादन वाढवतात. त्यामध्ये 53 × 10⁻19 फोटॉन्स असतात आणि प्रति चौरस मीटर 49.87 किलो कॅलरी ऊर्जा देतात. लाल रंगाची किरणे. लाल रंगाची तरंगलांबी वेव्हलेंथ 640 to 700 नॅनोमीटर आहे. लाल रंग रक्ताभिसरण वाढवतो. हा रंग प्राथमिक रंग आहे. मेंदू आणि मज्जासंस्थेच्या शासित कार्यावर सूक्ष्म प्रभाव पाडतो. त्यामध्ये 88 × 10⁻19 फोटॉन्स असतात आणि ते प्रति चौरस मीटर 74.8 किलो कॅलरी ऊर्जा देतात. इन्फ्रारेड IR किरण. इथे आपण तिसऱ्या प्रकारच्या किरणांकडे आलो आहोत, जे सूर्यप्रकाशाचा प्रमुख भाग बनवतात. IR किंवा इन्फ्रारेड 54% सूर्यप्रकाश इन्फ्रारेड किरणांनी बनलेला असतो. इन्फ्रारेडची तरंगलांबी वेव्हलेंथ श्रेणी खूप विस्तृत आहे. 700 to 2000 नॅनोमीटर. इन्फ्रारेड डोळ्यांना अदृश्य आहे. इन्फ्रारेड रक्त परिसंचरण, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणाली मजबूत करतो. सांधेदुखी आणि स्टिफनेस कमी होतो. कॅलरी बर्न करतो आणि वजन नियंत्रित करतो. स्नायूंना आराम देतो. लवचिकता वाढवतो. त्वचेला खोलवर स्वच्छ करतो. विषारी किंवा खनिज कचरा काढून रोगप्रतिकारक शक्ती सुधारवतो. तणाव आणि थकवा कमी करत आपल्या शरीरातील पाण्याचे रेणू सक्रिय करतो. आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते. रक्तातील चरबी काढून टाकतो. रक्तप्रवाह सुरळीत करतो. आपल्या शरीरातील ॲसिडिक पातळी कमी करतो. स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो. IR किरण आपल्या शरीरात 2 ते 4 इंच सर्व दिशांनी प्रवेश करू शकतात. बायो प्रोसेसेसला प्रोत्साहन देतो. IR मध्ये 118 × 10⁻20 फोटॉन्स असतात आणि ते प्रति चौरस मीटर 481 किलो कॅलरीज ऊर्जा देतात. चॅप्टर 3. योगिनी गिरीबाला. जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये आपण माइंडफुलनेस प्रॅक्टिस या शब्दाशी परिचित होत आहोत. जसे की सजग श्वासोच्छ्वास, सजग आहार, सजग कृती, सजग विचार. आपल्या वागणुकीकडे माइंडफुलनेस लक्ष देणे, आपल्या अहंकाराचे भान ठेवणे, आपले निर्णय, भीती इत्यादी या सगळ्यांबद्दल आपण जागरूक राहण्याचा प्रयत्न करतो. सूर्याबद्दल जागरूक राहण्याबद्दलही सजग कसे व्हाल? मनुष्याला आवश्यक पोषक तत्वे आणि ऊर्जा
थेट सूर्याच्या ऊर्जेपासून मिळू शकण्याची आणि खाण्याची किंवा पिण्याची गरज नाहीसे होण्याची शक्यता आहे का? सूर्याबद्दल जागरूक राहण्याबद्दल कसे? वेगवेगळ्या रंगांच्या तरंगलांबीमध्ये सूर्याच्या ऊर्जेबद्दल जागरूक कसे राहायचे? सूर्यकिरण आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या खोलीपर्यंत पोहोचतात, त्याबद्दल जागरूक कसे राहायचे? सूर्यकिरणांचा शरीराशी संवाद साधण्याबद्दल वैज्ञानिकदृष्ट्या जागरूक कसे व्हावे? मनाने ती ऊर्जा शोषून घेण्याबद्दल कसे? सूर्याबद्दल मनापासून कृतज्ञता कशी बाळगावी? ऊर्जा वाया जात नाही म्हणून तुम्हाला कमी ऊर्जेची गरज आहे हे लक्षात ठेवण्याबद्दल कसे? जेव्हा सजग श्वासोच्छ्वास तुम्हाला सकारात्मक परिणाम देतात, जेव्हा सजग योगामुळे तुम्हाला उत्तम आरोग्य मिळते, जेव्हा सजग आहार घेतल्याने तुम्हाला निरोगी शरीर मिळते, तेव्हा सूर्याकडून येणारी सजग ऊर्जा ही एक प्रचंड शक्यता असू शकते. सूर्ययोगींना अन्नाची गरज नाही आणि मलमूत्र उत्सर्जनाचीही गरज नाही. योगिनी गिरीबालांसारखी अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ निर्माणच होत नाहीत. सूर्ययोगी सूर्याबद्दल खूप जास्त जागरूक असतात. योगिनी गिरीबालांबद्दल लिहायला मी खूप लहान आहे. त्या त्यांच्या आध्यात्मिक पद्धतींमध्ये खोलवर रुजलेल्या होत्या. त्यांचा देव आणि सूर्यावरील अढळ विश्वास, त्यांच्या क्रिया आणि प्राणायाम विधी आणि त्यांचा उच्च आत्मसाक्षात्कार. सूर्यसंत योगिनी गिरीबाला वयाच्या 78 वर्षांपर्यंत संपूर्णपणे रोगमुक्त आणि सक्रिय जीवन जगल्या. अगदी लहान वयात 12व्या वर्षी सन डाएटवर गेल्यानंतर त्यांनी 66 वर्षे जेवण केले नाही, पाणीही प्यायले नाही. त्यांना वॉशरूम वापरण्याची गरज नव्हती आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ जमा होत नसल्याने शरीरातून ते काढण्याची पण गरज नव्हती. त्या संन्यासी म्हणून अतिशांत आणि लहान बाळासारखे आनंदी होत्या. त्यांनी आपल्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी हे कसे केले हे आपल्याला शोधण्याची गरज असल्यास प्रथम हे शक्य आहे या विश्वासाने सुरुवात करावी लागेल. ही शक्यता नाकारू नका. कोणतीही गोष्ट नाकारणे सोपे आहे कारण तुम्हाला त्यासाठी जबाबदार असण्याची गरज नसते. पण दुसरीकडे जर तुम्हाला काही सिद्ध करायचे असेल की ते शक्य आहे तर तुम्हाला प्रत्येकाच्या लोकप्रिय समजुतींविरुद्ध काम करावे लागेल. भौतिकशास्त्रानुसार हे शक्य आहे, तसेच जीवशास्त्रानुसार सुद्धा हे शक्य आहे. आपण हे सर्व एक्सप्लोअर करू. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. ती फक्त फॉर्म बदलू शकते. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा एक भौतिकशास्त्रात परिपूर्ण लॉ आहे. तरी पण हे घडताना पाहण्यासाठी आम्हाला योग्य यंत्रणांची गरज असते. तो वैज्ञानिक डेटा या पुस्तकातील पुढील तांत्रिक किंवा टेक्निकल चॅप्टर या प्रकरणात आहे. जे तपशील आहेत ते या पुस्तकाच्या कक्षेत ठेवलेले आहेत. भौतिकशास्त्र, ऊर्जा, जीवशास्त्र आणि पोषक तत्वांबद्दल एक मुद्दा तुमच्यासमोर ठेवण्यासाठी फक्त किमान विज्ञान वापरून हा प्रयत्न केलेला आहे. तथापि या पुस्तकाचा उद्देश सूर्ययोगी बनवणे नसून सूर्यानुकूल मानसिकता निर्माण करणे हा आहे. या पुस्तकाचा उद्देश असा आहे की आपण कृती करावी आणि दररोज आकाशातल्या त्या सूर्याला जमिनीवर भेटावे. आणि जेव्हा तुम्ही सूर्यासोबत असता तेव्हा काय काय होते, कसे होते आणि का होते हे समजून घेऊन हे जाणीवपूर्वक करावे. या पुस्तकाचा उद्देश तुम्हाला सूर्ययोगी बनवण्याचा अजिबात नाही. चला हा तक्ता पाहूया. सूर्याची ऊर्जा जी आपल्या शरीरावर पडते त्यात सूर्यकिरण किंवा फोटॉन्स तरंगलांबी UVB पासून IR पर्यंत असते. तुम्हाला सूर्यापासून किती सूर्यकिरण मिळतात, कशा प्रकारे तुमचे फोटॉन्स किंवा सूर्यकिरणात तुम्ही मोजू शकता हा तक्ता बघूया. आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ फोटॉन्स UVCचे आहेत 2.72 × 10⁻19, UVB 15.2 × 10⁻19, UVA 22.4 × 10⁻19, व्हायोलेट 23.8 × 10⁻19, इंडिगो 52.2 × 10⁻19, ब्लू 70 × 10⁻19, ग्रीन 51 × 10⁻19, येलो 51 × 10⁻19, ऑरेंज 55 × 10⁻19, रेड 88 × 10⁻19
आणि IR 1187 इंटू 10⁻19. टोटल फोटॉन्स 1.567 इंटू 10⁻22. कंटिन्युअसली इतकी सूर्यकिरणे आपल्या अंगावर पडत असतात जेव्हा आपण सूर्याबरोबर असतो. हे लक्षात घेणे चांगले आहे की आपल्या शरीराला मिळणाऱ्या सूर्यकिरणांची संख्या हजारो ट्रिलियन सूर्यकिरणे आहेत. गुगल किंवा इतर ठिकाणी फोटॉन्सची संख्या मोजण्यासाठी इतर सर्व गणिते सौर पॅनल्ससाठी विद्युत ऊर्जा किंवा सोलार एनर्जी निर्मितीसाठी केली जातात. IR किरणांचा हिशेब त्यामध्ये धरत नाहीत, कारण IR विद्युत ऊर्जा निर्माण करण्यास हातभार लावत नाही. त्यामुळे बहुतेकांनी पिवळा प्रकाश येलो कलर वेव्हलेंथ वापरला आहे. आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण IR समाविष्ट केला आहे, त्यामुळे येथे फोटॉनची संख्या इतर उपलब्ध संख्यांपेक्षा खूप जास्त आहे. आपल्या शरीराला IRमुळे खूप फायदा होतो. मानवी शरीरासाठी गोष्टी खूप वेगळ्या आहेत. आपले शरीर इन्फ्रारेड IR सह संपूर्ण सूर्य स्पेक्ट्रम वापरते. इन्फ्रारेडमध्ये एकूण फोटॉन्सपैकी 54% फोटॉन्स असतात. आपण थेट आकाशाखाली सूर्यप्रकाशात उभे राहिल्यावर प्रत्येक सेकंदाला सूर्यापासून हजारो ट्रिलियन किंवा अब्जावधी फोटॉन सूर्यकिरणे मिळतात. हे मनोरंजक नाही का? सूर्य या मित्राकडून ही एक अद्भुत भेट आहे. आता आपण दुसरी मनोरंजक संख्या पाहू. जेव्हा फक्त आपले हात आणि चेहरा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो तेव्हा आपल्या शरीराला किती ऊर्जा मिळते? योगिनी गिरीबालांच्या कथेत हे खूप महत्त्वाचे आहे. हे त्यांना कसे शक्य झाले हे यामुळे स्पष्ट होईल. UVB 1.032 किलो कॅलरीज एका तासात, UVA 4.81, व्हायोलेट 6.19, इंडिगो 6.19, ब्लू 12.38, ग्रीन 14.92, येलो 9.97, ऑरेंज 9.97, रेड 14.96 आणि इन्फ्रारेड 97 किलो कॅलरीज. आणि याची टोटल संख्या आहे 174 किलो कॅलरीज. फक्त तुमचे हात आणि चेहरा सूर्यप्रकाशात असेल तर एका तासामध्ये तुम्हाला 175 किलो कॅलरीज ऊर्जा सूर्याकडनं तुमच्या अंगावर पडते. अप्रतिम. जेव्हा तुम्ही थेट सूर्यप्रकाशात असता तेव्हा एका तासात तुम्हाला 174 किलो कॅलरी ऊर्जा तुमच्याकडे येताना दिसते. तेव्हा अचानक एक शक्यता स्पष्टपणे वाटते. केवळ आपले हात आणि चेहरा उघडे ठेवून एका तासात आपल्याला सूर्याकडून सुमारे 174 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. हे आश्चर्यकारक नाही का? किती मोठी भेट आहे ही. बघा, वास्तविक संख्या 174 किलो कॅलरीपेक्षा कितीतरी जास्त असेल, कारण IR किरण तुमच्या कपड्यांमधून पण प्रवेश करतात. ही गणना अंगावर रोमांच, गूसबम्स आणू शकते. हे सिद्ध होते की सूर्यसंतांना दीर्घ आयुष्य जगण्यासाठी सूर्यापासून पुरेशी ऊर्जा मिळते. कॅल्क्युलेशन्स म्हणजे गणना अंदाजे आहेत, पण ते एक अनुभूती देते. मानव शरीर हे महाकाय सोलार सेल किंवा सौर सेलसारखे आहे. चांगले व्यवस्थापित केल्यास ते सौर ऊर्जेचे सर्व दैनंदिन गरजांमध्ये रूपांतर करण्यास सक्षम आहे. सूर्यप्रकाश इष्टतम आरोग्य राखतो. त्यामुळे एका तासात तुमच्या शरीरावर सुमारे 175 किलो कॅलरीज किंवा त्याहून अधिक कॅलरीज येतात, जेव्हा केवळ तुमचे हात आणि चेहरा दुपारी सूर्यप्रकाशात उघडे असतात. प्रत्येक सूर्यकिरणाचा आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा एक उपयोग असतो. आपल्या पेशी, मसल्स, हाडे, मज्जातंतूपर्यंत सूर्यकिरण पोहोचतात आणि थांबतात. वेगवेगळ्या तरंग लांबींचे सूर्यकिरण आपल्या शरीरात वेगवेगळ्या खोलीवर थांबेपर्यंत खूप वेगाने प्रवास करतात. UVB ते IR स्पेक्ट्रमपर्यंत सूर्याची ऊर्जा एक कंटिन्युअस स्पेक्ट्रम असते. शरीरातही कंटिन्युअसली पेशी, मसल्स, सेल्स, हाडांची आणि स्नायूंची रचना असते. त्यामुळे सूर्यकिरण आणि आपले शरीर या उपयुक्त यंत्रणेशी एकमेकांना सुसंगत आहेत. गिरीबाला एक भारतीय मुलगी असल्याने तिला वर्षभर चांगला सूर्यप्रकाश मिळत असे. अगदी ढगाळ आणि पावसाळ्यांच्या दिवसातही तुम्हाला सूर्याकडून चांगला IR प्रकाश मिळतो. तुम्ही सावलीत असाल तरी देखील तुम्हाला इन्फ्रारेड प्रकाश मिळतो.
आयार तुमच्या शरीरात खोलवर प्रवास करतो आणि तुमच्या स्नायू, मसल्स, सेल्स, हाडे आणि तुमच्या मज्जातंतूंना सुखदायक असतो. आयार आपल्या शरीरातील रेणू हलवतो. कधीकधी शरीराचे रसायनशास्त्रही बदलते. ते ऊर्जा निर्माण करते, जे वेदना बरे करते आणि शरीराला चैतन्य देते. सामान्य समज असा आहे की आपल्याला दररोज अन्नातून 1500 ते 2000 किलो कॅलरी ऊर्जा आवश्यक असते. यापैकी 70% मलमूत्रात रूपांतरित होते आणि वेगवेगळ्या मार्गांनी ते काढून टाकले जाते. याचा अर्थ अन्नातील 30% शुद्ध ऊर्जा आणि शरीराद्वारे पोषक म्हणून वापरली जाते. जर अपव्यय नसेल तर शरीराची खरी ऊर्जेची गरज सुमारे 500 ते 700 किलो कॅलरीज असू शकते. थेट शोषण्यायोग्य ऊर्जा उपलब्ध असल्यास हे असे होऊ शकते, म्हणजे 3 ते 4 तास सूर्यप्रकाश. मी फक्त आकड्यांशी खेळतीये. ही माहिती गिरीबाला यांच्या सन डाएटच्या प्रशंसनीयतेबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी पुरेशी आहे. हे भौतिकशास्त्र आहे. सूर्याची आणि शरीराची बुद्धिमत्ता या दोन्ही एकत्र येऊन ही भूमिका बजावतात. आपण पुढील चॅप्टरमध्ये जीवशास्त्र शोधूया. सूर्यकिरण त्यांची ऊर्जा पेशींना देतात. स्नायू किंवा पेशींद्वारे सूर्यकिरण थांबेपर्यंत ते प्रवास करत राहतात. UVB किरणे एपिडर्मिसमध्ये थांबतात, जिथे ते व्हिटॅमिन डी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतात. UVA किरण त्वचेच्या डर्मिसपर्यंत पोहोचतात आणि काही वेळा ते त्वचेच्या टिश्यूचे नुकसानही करतात. पण व्हायोलेट आणि केशरी किरणांमुळे हे होणारे नुकसान कमी होते. लाल किरण थोडे अधिक खोलवर पोचतात आणि इन्फ्रारेड जास्त खोलवर. सूर्यप्रकाश हे एक पूर्ण पॅकेज आहे. शरीराची सामान्य खोली आणि रुंदी सुमारे 11 इंच असते. मेंदूच्या न्यूरॉन्सपासून, पोटाच्या स्नायूंपासून हाडांपर्यंत सूर्यकिरण जवळजवळ सर्वत्र पोहोचू शकतात. हे केवळ मानवी शरीरातच नाही तर सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्येही घडते. तथापि आपण मानवी शरीरावर लक्ष केंद्रित करत आहोत. सूर्यसंतांच्या सूर्य आहारावर हा एक विशेष अभ्यास आहे. योगींसाठी फरक हा आहे की ते त्यांच्या शरीरातील या सूर्यकिरणांच्या प्रतिक्रिया त्यांच्या आध्यात्मिक पद्धतींनी नियंत्रित करू शकतात. अशा काही विशेष आध्यात्मिक पद्धती आहेत ज्या केवळ गुरूंकडूनच शिकल्या पाहिजेत. उदाहरणार्थ सिलिकॉन. सौर ऊर्जा मिळवण्यासाठी वापरला जाणारा घटक जवळजवळ सर्व खडकांमध्ये, तसेच वाळू आणि माती यामध्ये सिलिका किंवा सिलिकेट म्हणून आढळतो. परंतु ते सौर सेल म्हणून वापरण्यायोग्य स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी सिलिकॉन क्रिस्टलाइज करणे आवश्यक आहे. क्रिस्टलायझेशनची एक प्रक्रिया आहे. आपल्या शरीराच्या बाबतीतही तसेच आहे. मानवी शरीराची प्रक्रिया केवळ क्रियायोग, आसन आणि प्राणायाम यांच्या आध्यात्मिक अभ्यासकांनाच माहिती असू शकते. दुसरीकडे आपण सामान्य लोकांना ते माहिती नाही. म्हणून आपण सूर्ययोगी बनण्याचा प्रयत्न करू नये किंवा केवळ सूर्य आहार पाळू नये. वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये आपल्या सर्वांना सूर्याचा फायदा होतो पूर्णपणे. आपण सूर्याचे फायदे मिळवू शकतो आणि सर्व इंद्रियांसह आपल्या जीवनाचा आणि अन्नाचा आनंदही घेऊ शकतो. चॅप्टर 1 मधली प्रश्नाची उत्तरे. अन्न आणि पाण्याशिवाय 6 दशकांहून अधिक काळ जगणे शक्य आहे का? होय. प्रश्न 2. तिने हे कसे केले? वरीलप्रमाणे स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्न 3. कोणी हे करू शकेल का? गुरूकडून शिकलेल्या काही आध्यात्मिक पद्धतींसह होय, हे कोणीही करू शकतो. प्रश्न 4. प्रत्येकजण ते करू शकतो का? नाही. प्रश्न 5. आपण ते करावे काय? आवश्यक नाही. तुम्हाला सूर्यप्रकाशाचे फायदे मिळू शकतात आणि तुम्ही तुमच्या जेवणाचा आनंदही घेऊ शकता. प्रश्न 6. ते सोपे आहे का? होय, केवळ जीवनशैली आणि विश्वासांमधील आपल्या बदलासह. प्रश्न 7. किंवा तुम्हाला काही आध्यात्मिक पद्धतींची गरज आहे का? होय. ते काय असू शकतात याबद्दल मला माहिती नाही. चॅप्टर 4 तांत्रिक गोष्टी. मी साधारण 6 वर्षाची असताना मला एक भिंग देण्यात आले. मी त्याचा वापर एका निष्पाप मुंगीवर सूर्यप्रकाशातील किरणे शोधण्यासाठी केला.
मुंगी पटकन जळाली. मुंगीला प्रकाश आहे हे कठीण मार्गाने कळले. मला माफ कर मुंगी. भौतिकशास्त्राच्या गोष्टी. फोटॉन आणि सूर्यकिरणांची ऊर्जा मोजणी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. पहिल्यांदा सर्व भिन्न तरंगलांबी वेव्हलेंथ श्रेणीमध्ये सरासरी मूल्य मिळवण्यासाठी चॅप्टर 2मध्ये दिलेला विकरण व तरंगलांबी ग्राफ वापरा. उदाहरणार्थ UVB किंवा व्हायोलेट, हिरवा यासाठी. अंदाजे तरंगलांबी वेव्हलेंथ श्रेणी मिळवा, म्हणजे त्याचा गॅप. UVBसाठी 280 ते 320 नॅनोमीटर, IR साठी 700 ते 2100 नॅनोमीटर. 1 आणि 2 याचा गुणाकार केल्याने तुम्हाला वॉट पर मीटर स्क्वेअर मिळेल. हे सूर्याच्या तुमच्या शरीरावर येणाऱ्या किरणोत्सर्गाचे शक्तिमूल्य आहे. त्याचे जूल किंवा ऊर्जा युनिटमध्ये रूपांतर करा आणि नंतर जूलचे किलो कॅलरीजमध्ये रूपांतर करा. ऊर्जा एकक म्हणून आमच्यासाठी किलो कॅलरीज अधिक परिचित आहे. E=Nhν किंवा NhC/λ, तर N=E/hν हे आपल्याला एका विशिष्ट श्रेणीतील फोटॉन किंवा सूर्यकिरणांची संख्या म्हणजे N देते. एकूण फोटॉन आणि एकूण ऊर्जा मिळवण्यासाठी या सर्वांची बेरीज करा. एकूण 1.567 × 1022 फोटॉन्स पर चौरस मीटर प्रति सेकंद मिळतात. एकूण इनकमिंग एनर्जी 870 किलो कॅलरीज पर मीटर स्क्वेअर एका तासामध्ये मिळते. पण फक्त हात आणि चेहऱ्याच्या उघड्या त्वचेवर 174 किलो कॅलरी एका तासामध्ये सूर्य ऊर्जा येते, जी थेट शोषण्यायोग्य असते. सनस्पेक्ट्रम हा अतिनील म्हणजे UV ते IR पर्यंत आणि त्यामधील दृश्यमान विजिबल किरणांचा एक अखंड कंटिन्युअस स्पेक्ट्रम आहे. जीवशास्त्राच्या गोष्टी. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वे अगदी महत्त्वपूर्ण आहेत. हे आवश्यक पोषक घटक 2 प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत: सूक्ष्म पोषक आणि मॅक्रोन्यूट्रियंट्स. सूक्ष्म पोषक म्हणजे एखाद्या व्यक्तीला लहान डोसमध्ये आवश्यक असलेले पोषक. सूक्ष्म पोषक अन्नद्रव्यांमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे असतात. मॅक्रोन्यूट्रियंट्समध्ये पाणी, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश होतो. हे मॅक्रोन्यूट्रियंट्स पोषक असतात ज्यांची प्रत्येक व्यक्तीला मोठ्या प्रमाणात गरज असते. सूर्यप्रकाश हे सर्व पोषक तत्वे गतिशील करतो. सूर्यप्रकाश हे एक औषध आहे, एक उपाय आहे, सर्व एकाच वेळी. चरबीविद्रव्य किंवा फॅट सोल्युबल जीवनसत्वे खालीलप्रमाणे आहेत: व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन K. तसेच पाण्यात विरघळणारे किंवा वॉटर सोल्युबल जीवनसत्वे खालीलप्रमाणे आहेत: व्हिटॅमिन B1 म्हणजे थायामिन, व्हिटॅमिन B12 सायनोकोबाल्मिन, व्हिटॅमिन B6 व्हिटॅमिन B2 रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन B5 इज पॅन्टोथेनिक ॲसिड, व्हिटॅमिन B3 नियासिन, व्हिटॅमिन B9 फॉलेट किंवा फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन B7 बायोटेन आणि व्हिटॅमिन C. तसेच मुख्य खनिजे आहेत मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, सल्फर, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड. ट्रेस खनिजे आहेत जे छोट्या प्रमाणात लोह, सेलेनियम, जस्त, मॅंगनीज, क्रोमियम, तांबे, आयोडीन, फ्लोराईड आणि मॉलिब्डेनम. आता बघूया UVB किरण. यांची तरंगलांबी 280 ते 320 नॅनोमीटर आहे. आपल्या त्वचेच्या सर्वात वरचा थर असलेल्या एपिडर्मिसद्वारे UVB किरण जवळजवळ संपूर्णपणे शोषले जातात. एपिडर्मिसच्या खालच्या थरापर्यंत ते क्वचितच पोहोचतात. ते त्वचेखाली 50 मायक्रोमीटर खोलीपर्यंत पोहोचतात. UVB थेट DNAद्वारे शोषले जाते, ज्यामुळे आण्विक पुनर्रचना होते. जरी UVB फोटॉन्सची संख्या कमी असली तरी जवळपास सर्वच फोटॉन्स वापरले जातात. तथापि गडद त्वचेतील मेलॅनिन रंगद्रव्ये UVBचा काही भाग विखुरतात. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना त्वचेतील 7-डायहायड्रोकोलेस्टेरॉल UVB रेडिएशन शोषून घेते आणि
प्री व्हिटॅमिन D3 मध्ये रूपांतरित करते. UVB कोलेस्टेरॉलच्या संरचनेची बी रिंग तोडून प्री D3 तयार करते. व्हिटॅमिन Dचे पुढील परिवर्तन त्याच्या प्रमुख अभिसरण स्वरूपात म्हणजे 25OHD आणि हार्मोनल स्वरूपात म्हणजे 125OH2D अनुक्रमे यकृत आणि मूत्रपिंडात होते, परंतु इतर टिश्यूंमध्ये देखील होते. 1. कॅल्शियमचे आतड्यांमधून शोषण वाढवून हाडे निरोगी ठेवणे ही व्हिटॅमिन Dची सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाची भूमिका आहे. शरीराच्या अनेक ऊतींमध्ये व्हिटॅमिन D रिसेप्टर्स किंवा VDR असतात. VDR जी प्रथिने आणि व्हिटॅमिन Dला बांधून घेतात. इतर अनेक अवयव प्रोस्टेटपासून हृदयापर्यंत, रक्तवाहिन्या, स्नायू आणि अंतःस्रावी ग्रंथींमध्ये देखील व्हिटॅमिन D रिसेप्टर्स असतात. 4. रिसेप्टर्ससह परस्पर संवादाचे उपउत्पादन बाय प्रॉडक्ट म्हणून पाण्याचे रेणू तयार केले जातात. हे महत्त्वाचे आहे. शरीरात UVBचे बाय प्रॉडक्ट वॉटर मॉलिक्युल्स तयार होतात. व्हिटॅमिन D शरीरात आणि मनात घडणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टींना कारणीभूत आहे. त्याला आनंदाचे जीवनसत्व असेही म्हणतात. माझा विश्वास आहे की आपण सर्वजण जादुई फोटॉनच्या गूढ ट्यूनवरती नाचतो. अल्बर्ट आइन्स्टाईन. UVA किरणे तरंगलांबी 320 ते 400 नॅनोमीटर, त्वचेच्या 100 मायक्रोमीटरच्या पातळीपर्यंत ते पोहोचतात. UVB आणि UVA दोन्ही प्रकारचे किरण प्रकाश थेरपीच्या स्वरूपात वापरले जातात, ज्याला आपण फोटोथेरपी म्हणतो. फोटोथेरपीचा मुळदूस, सोरायसिस, स्क्लेरोडर्मा, एक्झिमा, त्वचारोग यासारख्या गंभीर रोगांमध्ये फायदा होऊ शकतो. UVAच्या जास्त एक्सपोजरमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि रिंकल्स येऊ शकतात. UVA प्रतिक्रियाशील ऑक्सिजन किंवा ROS म्हणजे मुक्त रॅडिकल्स आणि इतर विषारी फोटो ऑक्सिडेटिव्ह सह स्किन स्ट्रेस निर्माण करतो. दृश्यमान स्पेक्ट्रम किंवा व्हिबग्यॉर स्पेक्ट्रम तरंगलांबी वेवलेंथ 400 पासून 700 नॅनोमीटरपर्यंत, त्वचेच्या पातळीच्या खाली 0.25 to 1.5 मिलीमीटरपर्यंत पोहोचते. हे किरण विखुरतात म्हणजे स्कॅटर होतात. व्हिजिबल स्पेक्ट्रम आपण डोळ्यांनी पाहू शकतो. त्याची ऊर्जा अतिनील ऊर्जेपेक्षा कमी आहे. तथापि त्वचेच्या पातळीच्या खाली काही सुखदायक परिणाम तो करतो. सूर्यप्रकाशातील दृश्यमान किरणे मेलॅटोनिन सर्केडियन सायकलवरती परिणाम करून हार्मोन्स आणि झोपेचे नियमन करण्यात भूमिका बजावतात. मेलॅटोनिन हे पायनल ग्लँडमध्ये मेलॅनिन या रसायनापासून तयार होणारे हॉर्मोन आहे. सूर्यप्रकाशामुळे त्वचेमध्ये मेलॅनिन तयार होते. मेलॅटोनिनमुळे झोप येण्यास मदत होते. 30 सेकंद ते काही मिनिटे निळ्या आकाशाकडे पाहण्याचा सकाळचा दिनक्रम अँड्र्यू ह्युबरमनच्या मते सर्केडियन लय आणि झोपेचे चक्र सेट करतो. कार्टिसॉल आणि मेलॅटोनिन यांचा अपोजिट संबंध आहे, जो सर्केडियन सायकलसाठी चांगला आहे. आपल्या शरीरात काही उत्कृष्टता आहे. आपण सुमारे 30 फोटॉन्स, अगदी एवढी कमी संख्या, याचे देखील फ्लॅश पाहू शकतो आणि त्यापैकी फक्त 3च फोटॉन्स हे ॲक्च्युअली सरासरीने रेटिनामध्ये पोहोचतात. याचा अर्थ असा की सर्केडियन रिदमसाठी रात्री अगदी लहान प्रकाश पण टाळायला हवा. इन्फ्रारेड IR लाल रंगाची तरंगलांबी सुमारे 700 नॅनोमीटर आहे आणि नियर इन्फ्रारेड 700 ते 1000 नॅनोमीटर, फार इन्फ्रारेड 1000 ते 2000 नॅनोमीटर किंवा अधिक. IRचा स्पेक्ट्रम विस्तृत आहे आणि किरण शरीरामध्ये खोलवर प्रवेश करू शकतात. स्नायू, सांधे, अगदी अंतर्गत अवयवांपर्यंत पोहोचू शकतात. सर्व बाजूंनी शरीराच्या आत 10 सेंटीमीटरपर्यंत त्यांचा प्रवेश होऊ शकतो. 1 मिलीमीटर ते लक्षणीय 100 मिलीमीटरपर्यंत. IR फोटॉन्स सूर्याच्या स्पेक्ट्रममध्ये सर्वात मोठ्या संख्येत असतात. IR शरीरातील मसल्स, स्नायू इत्यादींचे रेणू हलवते, त्यामुळे मेटॅबॉलिझम वाढते. IRचे फायदे तासनतास राहतात. IR किरण कपड्यांमधून आत प्रवेश करू शकतात. कोणतेही कपडे. हे किरण कमीत कमी विखुरतात किंवा लेस स्कॅटरिंग होतं.
वाढत्या पुराव्यावरून असं आढळतं की IR फोटो सिम्युलेशन्स आणि फोटो बायोमॉड्युलेशन इफेक्ट्स पार पाडू शकतो. विशेषतः न्यूरल स्टिम्युलेशन, जखमा बरे करणे आणि कर्करोगाच्या उपचारांना त्याचा फायदा होतो. मज्जातंतू पेशी विशेषतः IRला चांगला प्रतिसाद देतात. हे सेल्सच्या पुनरुत्पादनास मदत करते. रेलेकच्या विखुरण्याच्या नियमानुसार प्रकाशाच्या विखुरण्याचे प्रमाण तरंगलांबीच्या चौथ्या शक्तीच्या व्यस्त प्रमाणात असते, म्हणजे 1/λ⁴. विशिष्ट तरंगलांबीचे म्हणजे वेव्हलेंथचे कमर्शियल दिवे लोकप्रिय होत आहेत. तो एक व्यवहारी पर्याय असू शकतो. तथापि सूर्य आपल्याला कमी वेळेत योग्य डोसमध्ये सर्व तरंगलांबीचा कंटिन्युअस स्पेक्ट्रम प्रदान करतो. फोटॉन्सची सर्व जैविक आणि रासायनिक गतिशीलता संशोधनाला अद्याप समजू शकलेली नाही. सर्व काही एकाच वेळी घडते, त्यामुळे ते समजणे जवळजवळ अशक्य आहे. सूर्याचा फक्त एक भव्य पॉवर स्विच, आपला 1000 स्विचचा भव्य पॉवर प्ले जादूने चालू करतो. बायोफोटॉन्स. आपण बायोफोटॉन्सबद्दल बोलले पाहिजे. सर्व सजीव बायोफोटॉन्स सतत शोषतात आणि उत्सर्जितही करतात. तुमच्या शरीरातील या बायोफोटॉन्सचे प्रमाण आणि गुणवत्ता तुम्ही जे खाता आणि तुम्ही काय पिता यावरून ठरवली जाते. यासाठी सूर्यकिरण अत्यंत महत्त्वाचे आहेत. कमी सूर्य म्हणजे कमी बायोफोटॉन्स. मानवी मेंदूतील न्यूरॉन्स फोटॉन्स तयार करतात. आपल्या आहारात मोठ्या प्रमाणात बायोफोटॉन्सची भर घातल्याने आपले आरोग्य आणि चैतन्य मूलभूतपणे सुधारू शकते. पाणी. अन्नाव्यतिरिक्त आपल्या मनात पुढील तात्काळ प्रश्न येतो, तो म्हणजे आपल्या शरीराच्या पाण्याचे गरजांचे काय? फूड फॉर थॉट. आपण आपल्याबद्दल नाही तर योगिनी आणि योगींबद्दल बोलत आहोत. त्यांच्याकडे काही विशिष्ट यंत्रणा आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत. त्यांची शरीरे सर्व काही वेगळ्या पद्धतीने चयापचय करतात. चला या शक्यता पाहूया. हवेमध्ये 4% पाणी असते. आपल्यापैकी बहुतेकांना असे प्राणायाम माहिती आहेत कॉमनली, जसे शीतली, सितकरी, जे प्रत्यक्षात आपल्या शरीराला थंडावा देतात आणि भूक कमी करतात. पुन्हा योगींकडे याहूनही अधिक प्रभावी क्रिया आणि प्राणायाम काही आहेत जे मला माहिती नाहीत. सामान्य माणसाने जरी शीतली प्राणायाम केला तरी शरीरात पाणी निर्माण होते, हे तो स्वतः पाहू शकतो. काही थेंब जे घशामध्ये तुम्हाला जाणवू शकतात. आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे कर्बोदके, प्रथिने आणि व्हिटॅमिन डी रेणूंमध्ये हायड्रॉक्सिल म्हणजे OH हा गट मोठ्या प्रमाणात असतात आणि ते चयापचय प्रक्रियेत एकत्र सामील होऊ शकतात आणि पाण्याचे रेणू किंवा H2O तयार करू शकतात. केवळ व्हिटॅमिन D3 सूर्यप्रकाशात काही तासात सुमारे 50 ते 100 मिलीलिटरपर्यंत पाणी तयार करू शकते. कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि व्हिटॅमिन डीच्या काही सामान्य प्रतिमा येथे समाविष्ट केल्या आहेत. सारांश. श्री रिचर्ड राईट यांनी परमहंस योगानंदांना उत्तर दिले, सर, पाश्चात्य लोक खूप संशयवादी आहेत. आम्ही अपेक्षा करू शकत नाही की ते तिच्या म्हणजे गिरीबालाच्या कोणत्याही चित्राशिवाय यावर म्हणजे तिच्या सन डाएटवरती विश्वास ठेवतील. राईट यांनी 5 मे 1936 रोजी त्यांच्या प्रवास डायरीमध्ये ही नोंद केलेली आहे. परमहंस योगानंद यांनी योगिनी गिरीबालांना विचारले, पण तू काहीतरी तर खात असशीलच ना? परमहंसाच्या स्वरामध्ये हास्य आणि प्रतिवादाची नोंद होती. नक्कीच. गिरीबाला चपळाईने हसली. तुमचे पोषण हवा आणि सूर्यप्रकाशातील सूक्ष्म ऊर्जा आणि मेड्युला ऑब्लोंगाटाद्वारे तुमचे शरीर रिचार्ज करणाऱ्या वैश्विक शक्तीपासून प्राप्त होते. मी सर्वांची एक नम्र सेवक आहे. मला स्वयंपाक करायला आणि लोकांना खायला द्यायला आवडते, गिरीबाला विलक्षणपणे पुढे म्हणाली. एक मनोरंजक करमणूक मला वाटले, न खाणाऱ्या संतांसाठी. परमहंस योगानंद. चला तर उद्या भेटूया फोटॉनसह कॉफीसाठी. समाप्त.